मंडळी, आज मी बनवत आहे बांगडा फिश करी मालवणी पद्धतीची. तर 2 बांगडे घेतले, कट करून स्वच्छ करून घेतलेले आहे. यावर आता चवीप्रमाणे मीठ, हळद, अर्धे लिंबाचा रस, पाव चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून असं सगळं लावून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे काश्मीरी 7 ते 8 घ्यायच्या. त्यानंतर 2 चमचे धने घ्यायचे, 1 चमचा बडीशोप, 4 त्रिफळा, 1 वाटीभर ओलं नारळाचे काप घेतले, 1 टोमॅटो, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा कांदा घ्यायचा. आता इथे मिरची, धणे, बडीशोप, त्रिफळा हे आपल्याला पाण्यामध्ये 15-1 मिनटं भिजवायचं आहे आणि त्यानंतर त्याचं वाटण तयार करायचं. आता यामध्ये खोबरं, आलं, लसूण, कांदा हे सगळं टाकून घ्यायचं. टोमॅटो, हळद टाकायची अर्धा चमचा आणि वाटण बनवायचं. यामध्ये पाणी टाकून पुन्हा छान बारीक पेस्ट तयार करायची. एकदम बारीक वाटण तयार करायचं आहे. गॅसवर कढई ठेवायची. 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे. जास्त तेल वापरत नाही मालवणी फिश करीमध्ये. आता यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापलेला तो मी हलका गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे, जास्त परतवायचा नाही. त्यानंतर यामध्ये वाटण जे तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला फुल फ्लेमवर 1-1.5 मिनटं परतवायचं किंवा 2 मिनटं, जास्त परतवायचं नाही. आता इथे हलकंसं तेल सुटत आहे, वाटण मस्त परतून झालेलं आहे. आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. मालवणी फिश करी खूप घट्ट नसते, खूप पातळ नसते, मध्यम असते. तर त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे. तर इथे मस्त पाणी टाकून उकळी आलेली आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि यामध्ये आता कोकम आगळ टाकू शकतात किंवा आमसूल जे असतात कोकम ते टाकायचे आहे. इथे 5-6 मी टाकून घेतले, छान उकळून घेतलं. आता यामध्ये बांगड्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि छान आता बांगडा शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. मस्त ही करी अशी तयार होते. वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. तांदळाची भाकरी म्हणा, भातासोबत खूप छान लागते ही खायला आणि आम्हाला खूप आवडते मालवणी पद्धतीचं जेवण. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. बाय बाय. धन्यवाद. सी यू.